नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी बापू बिटकर आणि मराठी दरबार या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। तर बघा, नमो शेतकरी महासन्मान योजनेचा 6वा हप्ता वितरित झालेला होता, परंतु 7व्या हप्त्यासाठी अतिशय उशीर झालेला होता आणि त्यासंबंधीच बघा, पीएमचा हप्ता आल्यानंतर लगेच 4 ते 5 दिवसामध्ये नमोचा हप्ता येत असतो, परंतु यावेळेस आता उशीर झालेला आहे। तर बघा, मध्ये शासनाने यासाठी निधीची सुद्धा तरतूद केलेली आहे, परंतु हा हप्ता नेमका कधी वितरित होणार याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना लागलेली होती। तर बघा, उद्या म्हणजे दिनांक 9 सप्टेंबर 2025 किंवा 9 ते 10 या 2 ते 3 दिवसामध्ये या हप्त्याचं वितरण होणार आहे। त्याच्यामुळे बघा, जे शेतकरी यासाठी पात्र आहेत, आता यासाठी कोणते शेतकरी पात्र आहेत तर बघा, ज्यांना पीएम किसान योजनेचा हप्ता आलेला आहे त्यांना नमो शेतकरी महासन्मान योजनेचा हप्ता येणार आहे। आता पूर्वी याच्या अगोदर असं झालेलं आहे बघा, की काहींना पीएमचा हप्ता आलेला आहे, परंतु नमो शेतकरी महासन्मान योजनेचा हप्ता आलेला नव्हता। परंतु यावेळेस याची पडताळणी छाननी केलेली आहे। यासाठी केंद्र शासनाने मनुष्यबळ सुद्धा वेगळं पुरवलं होतं आणि त्याची छाननी झाल्यानंतर आता ज्यांचे नमोचे पाठीमागचे हप्ते आलेले नसतील त्यांचे हप्ते सुद्धा, जे पात्र आहेत त्यांचे हप्ते सुद्धा आता येणार आहेत। म्हणजे एफटीओ जनरेट व्हायला सुरुवात झालेली आहे आणि ज्यांचं एफटीओ जनरेट झालेलं आहे त्यांना नमो शेतकरी महासन्मान योजनेचा हप्ता येणार आहे। आता एफटीओ जनरेट झाला आहे की नाही हे तुम्ही कसं पाहायचं, ते या अगोदर सुद्धा आपण हा व्हिडिओ बनवला होता। याचे व्हिडिओची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। ती लिंक पाहून आपण ते पात्र आहोत का नाही या हप्त्यासाठी ते तुम्ही पाहू शकता। तर बघा, उद्या म्हणजे 2 ते 3 दिवस ही प्रक्रिया चालणार आहे। त्याच्यामुळे जे कोणी पात्र शेतकरी असतील त्यांच्या खात्यावरती उद्या 2-2 हजार रुपये यायला सुरुवात होणार आहे। त्याच्यामुळे बघा, शेतकऱ्यांनी निश्चिंत राहायचं आहे, कारण बऱ्याच मध्ये अफवा उठवल्या होत्या की पैसे बंद होणार का, नमोचे पैसे बंद होणार का, पीएमचे पैसे बंद होणार। परंतु केंद्र शासनाची असेल अतिशय महत्वाची अशी शेतकऱ्यांसाठी ही योजना आहे, नावाजलेली योजना आहे। त्याच्यामुळे ही योजना बंद होणार नाही असं खुद्द देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा सांगितलं आणि राज्यात सुद्धा या योजनेचा म्हणजे चांगल्या पद्धतीचा याच्यामध्ये सहभाग आहे, कारण मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना याचे पैसे भेटत असतात। त्याच्यामुळे शेतकरी सुद्धा याची प्रचंड वाट पाहत असतात। त्याच्यामुळे बघा, येत्या 2 ते 3 दिवसामध्ये ही प्रक्रिया चालणार आहे आणि उद्यापासून म्हणजे मंगळवारपासून ही प्रक्रिया चालू होणार आहे। 9 आणि 10 या 2 दिवसामध्येच ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे। आता आपल्या महाराष्ट्रातच पाहिलं तर 93,92,000 शेतकरी यासाठी पात्र आहेत। जे नमोचे शेतकरी, जे पीएम किसान योजनेचे पात्र शेतकरी आहेत तेच नमो शेतकरी महासन्मान योजनेचे पात्र शेतकरी असणार आहेत, कारण जे पीएम ची लिस्टच खाली नमोकडे राज्य सरकार त्याच आधारावर देत असतं। त्याच्यामुळे बघा, लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती उद्यापासून डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावरती उद्या पैसे यायला सुरुवात होणार आहे। धन्यवाद।